साताऱ्यातील घटनेनंतर मी सातारा पोलीस अधीक्षकांना फोन केला. त्यांना विचारलं हा काय प्रकार आहे. उद्या मतदान आहे, मतदानापासून कोणाला वंचित ठेवता येत नाही. मी पोलीस महासंचालक दाते साहेबांना फोन केला. त्यांना कल्पना दिली. लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न करू नका अशी विनंतीही मी त्यांना केली. निवडणुकीच्या वेळी मी पुन्हा महासंचालकांना फोन केला. जे घडतंय त्याची कल्पना दिली. माझ्या मंत्र्यांना आरोपींना पकडतात तसं पोलिसांनी पकडलंय. हे गाऱ्हाणं खुद्द राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सद्यस्थितीतील उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांचं आहे. आणि हे गाऱ्हाणं ते अधिवेशनात मांडत होते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्या हातात गृह खातं आहे, शिंदेंचे जे एकेकाळचे मित्र होते त्यात देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंच्या गाऱ्हाण्याला उत्तर देताना मोजून 15 सेकंदांची वेळ देत या घटनेची माहिती मिळाली आहे, यातली सत्यता तपासून दोषींवर कार्यवाही करू असं एका वाक्यात त्रोटक उत्तर देत विषय संपवला. पण यातून शिंदेंना झेडपी तो अभी झाकी है, मुंबई अभी बाकी है हा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय अशी चर्चा सुरू झाली आहे. नक्की काय शिस्त आहे भाजपच्या मनात, शिंदे काय इतके हतबल आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. खरं तर राजकारणात सत्ता उपभोगताना युत्या आघाड्या होत असतात. पण घरात जशी माणसं एकत्र आली की भांड्याला भांडे लागतात, तसंच राजकारणात देखील दोन पक्ष, दोन विचारधारा एकत्र आल्या की त्यात वाद होतात. हे अगदीच पुरोगामी म्हणवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील झालेलं. अगदी दिल्लीतल्या हायकमांडपर्यंत हे वाद गेले होते. पण सध्या महाविकास आघाडीत चाललेली धुसफूस, एकमेकांना संपवण्याचं कट शहाचं राजकारण राज्य पहिल्यांदाच बघतंय आणि अनुभवतंय देखील. राज्यात नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात. या निवडणुकांपूर्वी शिंदे सेना आणि भाजपमध्ये धुसफूस चालू होती, जी निवडणूक लढवताना राज्यात दिसली देखील. संभाजीनगर, परभणी, सातारा, रायगड या जिल्हा परिषदांच्या निमित्ताने तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना योग्य तो मेसेज देखील दिला गेला. पण एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर 2-3 दिवसातच जे शिंदे सेनेच्या मंत्र्यांसोबत साताऱ्यात झालंय, त्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की एकनाथ शिंदे यांनी कितीही दिल्लीशी जवळीक साधली किंवा दाखवली तरी त्यांना राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच संसार करायचा आहे. आणि तोही फडणवीस म्हणतील त्याप्रमाणेच. सातारा जिल्हा परिषदेत हा इशारा साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा वापर करून एकनाथ शिंदे यांना दिला गेला. वेळ आल्यास भाजप आणि खास करून देवेंद्र फडणवीस हे शिंदेंसोबत आणि शिंदे सेनेसोबत काय करू शकतात आणि कुठली पद्धत वापरू शकतात हे आता राज्यानं देखील पाहिलं. खरं एकनाथ शिंदे यांचा वारंवार दिल्ली दौरा आणि अमित शहांशी जवळीक साधण्यावरून संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेला शहासेना असं म्हटलेलं. सोबतच शिंदे यांची शिवसेना म्हणायला आम्ही तयार नाही आहोत, त्यांचा कोथळा अमित शहा काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केलेला. शिंदेंचे 35 आमदार फुटतील. रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती ही फक्त याचसाठी केली गेली आहे असंही संजय राऊत म्हणालेले. आता कुठं ना कुठं संजय राऊत यांचं म्हणणं खरं ठरतंय अशी लक्षणं राज्यात दिसायला लागली. संभाजीनगरमध्ये ऐनवेळी शिंदे सेनेचा उद्धव ठाकरे गटासोबत सत्ता स्थापन करण्याचा प्लॅन होता. सगळं नियोजनही झालेलं. पण ऐनवेळी भाजपचे अतुल सावे यांनी उद्धव ठाकरे गटाचे 2 सदस्य फोडत संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा लावला. परभणीमध्ये देखील भाजपनं एनसीपी अजित पवार गटाला जवळ केलं. रायगडमध्ये तर शिंदे सेनेला बहुमत मिळून देखील विरोधी बाकावर बसायची वेळ भाजपनं आणलेली. अक्षरशः एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत मिटिंग घेत या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती केलेली. आणि आता सातारा जिल्हा परिषदेत तर राजकारणाचं जे उंगळवानं रूप पुढं आलंय, त्यावरून तर शिंदे सेनेची अवस्था ही सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झाली असं म्हणता येईल. सत्ताधारी मंत्र्यांना आणि आमदारांना पोलिसांनी अक्षरशः मुस्कटदाबी केली आहे. शिंदे सेनेचे आमदार आता इतके घायकुतीला आलेत की त्यांनी अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदेंची भेट घेत जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही राजीनामे देऊ असं म्हटलंय. आपल्या आमदारांसाठी शिंदेंनी सभागृहात सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या गैरवर्तनाचा मुद्दा मांडला देखील. पोलिसांना त्यांनी केलेल्या विनंत्या त्यांनी सभागृहात बोलून दाखवल्या.
पण त्याला एका वाक्यात उत्तर देत फडणवीस यांनी शिंदेंना आणि शिंदे सेनेला अक्षरशः झिडकारलंय असं म्हणता येईल. फडणवीसांना आपला मित्र पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या शिंदे गटाला साताऱ्यातील घटनेवरून किमान दीर्घ स्पष्टीकरण देण्याची गरज वाटली नाही, यातच सगळं आलंय. या प्रकरणी पीठासीन अध्यक्ष असणाऱ्या नीलम गोऱ्हे या शिंदे सेनेच्या आहेत. त्यांनी सातारा प्रकरणावर जिल्हा अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश सरकारला दिलेत. विभागीय आयुक्तांकरवी या घटनेची चौकशी करण्याचे निर्देशही नीलम गोऱ्हे यांनी दिलेत. पण या घटनेवर भाजपचे आमदार तथा सातारा जिल्हाध्यक्ष निवडणुकीतील मुख्य पात्र असणारे जयकुमार गोरे जेव्हा बोलायला उठले, त्यावेळी नीलम गोऱ्हे यांनी जयकुमार गोरेंना आपण सभापती आहोत आणि आपले अधिकार काय आहेत याची आठवण करून दिली. नीलम गोऱ्हे यांच्या आवाजातील जरब आणि सांगण्याची पद्धत ही अजूनही मी सभापती पदावर आहे, तुम्ही फडणवीस यांच्या जवळचे असाल तरीही कायद्यानुसार मी हे निर्देश देऊ शकते असा संदेश स्पष्ट देणारी होती. त्यामुळे सध्या तरी शिंदे सेना आणि भाजप दोघेही आपापल्या अधिकारात समोरच्याला धोबीपछाड द्यायचा पुरेपूर प्रयत्न करणार हे तर स्पष्टच झालंय. आणि याला कुठे ना कुठे आता अजित पवार गट भाजपसोबत आल्यानं महायुतीमधील भाजपचं शिंदे सेनेवरील अवलंबित्व कमी झालंय आणि त्यामुळं त्यांना बाजूला सारण्याचे भाजपचे प्रयत्न दिसून येत आहेत. तसंही युतीच्या बाबतीत भाजपचा इतिहास हा सहकारी पक्षांना संपवणाराच राहिलाय. त्यामुळे स्वतःचं प्राबल्य वाढवण्यासाठी भाजप आता शिंदे सेनेसोबत देखील तसंच करणार का हा प्रश्न उमटू लागलाय. शिंदे सेनेतील एखादा गट हा भाजपच्या फेवरमध्ये गेल्यानं भाजप एकनाथ शिंदेंना आता तुमची आम्हाला गरज नाही असं दाखवून देतंय अशी शक्यताही वाढली आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं? राज्यात देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून शिंदे सेनेला डॉमिनेट करतायत का? अजित पवार गट सोबत आल्यानं भाजपला आता शिंदे सेनेची तितकीशी गरज वाटत नाहीये का? की शिंदे सेनेतील एखादा गट गळायला लागल्यामुळं देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदेंना 15 सेकंदात उत्तर देऊन त्यांचं महत्त्व राज्यासमोर कमी करतायत का? मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.